नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात तालुका आणि काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांची शोकसभा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आगामी काळातील होऊ घातलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसोबत संवाद करण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष BR कदम, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुदखेड शहर तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर, अरुण चव्हाण, इंजिनियर दामिनी ढगे, तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर अध्यक्ष कैलास गोडसे, माजी उपाध्यक्ष करीम खां साब, लक्ष्मण देवदे, भोकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंद गौड, शहर अध्यक्ष तौसिफ इनामदार, तेजाबराव पाटील मुंगल, ॲडव्होकेट संदीपराव देशमुख, प्राध्यापक संदीप देशमुख, श्रीनिवास महाद्वाड, दादाराव पाटील मुंगल, हाजी इलियास अब्बासी, गिरीश कोतावार, हाजी रशीद मुल्तानी, शहर युवक अध्यक्ष मुजीब पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवानंद हिप्परकर, बाळू पाटील मुंगल, शिवसेना ठाकरे पक्षाचे विश्वनाथ पाटील पवार, अविनाश झमकडे, सचिन चंद्रे, अंकुश मामिडवार, अथिक अहमद, मोईन फुलारी, भीम पाटील, साहेबराव देशमुख, निहळीकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अमित खान पठाण, मुदखेड, नांदेड। आज मुदखेड शहरामध्ये पार पडत असलेला सर्व महाविकास आघाडीच्या वतीने जी आपले नांदेड जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या शोकसभेनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ असलेले काँग्रेसचे नेते, नांदेड काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय BR कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय गोविंदबाबा गौड, सुभाष पाटील किन्हाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले देवदे साहेब, आमचे सुरेश हक्कर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्याध्यक्ष पाटील कोंडेकर, सुरेश पाटील अरुणकर, आमचे गोरसेनेचे जवान भाऊ, आता ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि पहिल्या सभेला ज्यांनी परखडपणे मत व्यक्त केलं, लोकसभा निवडणूक लागल्यानंतर मी बघितलं आपलं ते आमचे अब्बासी साहेब आणि युवा नेत्या आमच्या दामिनीताई, उपस्थित आमच्या भोकरच्या तिन्हीच्या अम्माजी, निळकंठचे वर्षावर आमचे या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाचं सुरेख असं आयोजन केलं, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख, शहराध्यक्ष कैलासांना गोडसे, मुजीब भाई, ज्यांची कालपवाच आमची निवड झाली प्रदेशच्या याच्यावर ते सहकारी मुजीब भाई, काय आपलं काय मुजीब भाई, आपलंही नाव मुजीब भाई, ठीक आहे, आणि आमचे युवा सहकारी ज्यांची युवा काँग्रेसच्या माध्यमातून निवड झाली आमचा अहमद, आणि आमचे उमरी तालुक्याचे ज्येष्ठ आमचे सहकारी मामा व्यंकटराव पाटील शेलगावकर, इथं उपस्थित असलेले आमचे श्रीनिवासजी गिरी महाराज, आणि ज्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मनोगत व्यक्त केलं आमचे पवार मामा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शिवसेनेचे शहराध्यक्ष, सर्व आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी
आणि मुदखेड शहर व परिसरातून आलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे सर्व पदाधिकारी आज खरं तर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी जेव्हा साहेबांची वेळ मागण्यासाठी आले होते, सर्व ती मंडळी मुदखेडची, कैलास अण्णा असतील, देवदेश साहेब असतील, आणि साहेबांनी सांगितलं की आपण 15 ऑगस्टच्या नंतर एक दिवस मुदखेडला आपल्याला वेळ द्यायचा आहे. आणि साहेबांनी ठरवलं होतं की 15 ऑगस्टच्या नंतर कधी आपण एक दिवस मुदखेड शहरासाठी वेळ देऊ, तालुक्यासाठी वेळ देऊ. कारण ज्या लोकांनी मला इथून भरघोस मतदान दिलेलं आहे त्यांचे मला ऋण व्यक्त करायचे आहे. आणि नियतीला मान्य नव्हतं. 15 ऑगस्टच्या पूर्वीच नियतीने त्यांना बोलून घेतलं आणि साहेब खरं तर आपल्याकडून गेले. आज खरोखरच मला आठवण येते की जेव्हा लोकसभेच्या निमित्तानं खरं तर मुदखेड शहरात यायचा तसा प्रसंग कमीच यायचा, कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा आमच्या मतदारसंघात उमरीला जाते वेळेस इथं येण्याचा योग आमचा यायचा. पण लोकसभेचे जेव्हा काही घटना जिल्ह्यामध्ये अशा घडल्या की आपल्यातली काही माणसं निघून गेली आणि त्यावेळेस काँग्रेसचा झेंडा हाती कोण घ्यायचा हे मग त्यावेळेस प्रश्न आला. आणि कैलासवासी म्हणजे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी एका वाक्यात सांगितलं पक्षाकडे की बा पक्षाचा झेंडा मी हाती घ्यायला तयार आहे आणि काळजी करू नका. मी प्रदेशला त्यांच्यासोबत होतो मीटिंगला आणि त्यांनी त्या प्रदेशच्या नेते मंडळीला आश्वासित केलं की बाबा नांदेड जिल्ह्याची काँग्रेस आजही सक्षम आहे आणि मी झेंडा घ्यायला तयार आहे. आणि तेव्हा एका झटक्यात त्यांनी लोकसभेचा उमेदवार म्हणून होकार दिला आणि पक्षानेही ते मान्य केलं आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. आणि लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर जेव्हा आम्ही सर्व तालुके, भोकर असेल, अर्धापूर असेल, मुदखेड असेल, का आणखी नांदेड शहर असेल, बाकी तसं तर इतिहास बघितला झाला तर देगलूर बिलोली हा आमचा जुना मतदारसंघ होता. त्या ठिकाणी नायगाव मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी आमदार म्हणून 2 वेळेस निवडून आलेले होते. मुखेडचे ते आजोळ म्हणजे जावई होते. आणि हा इकडचा भाग नवीन असताना सुद्धा आपण काँग्रेसची जुनी मंडळी जी होती आणि इथून पक्षातली ज्येष्ठ मंडळी निघून गेल्यावर सुद्धा आपण ज्या तनमनधनाने पक्ष, काँग्रेस पक्षच हा आपण मनात धरून आपण ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक आपण इथून लढवली ती जी म्हणजे खरं तर जिद्दीनं जे आत्मविश्वास काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याने या ठिकाणी दाखवला, ते कार्यकर्त्याच्या जीवावरच आपण लोकसभेची निवडणूक जिंकलेली असं मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. कारण खरे कार्यकर्ते काय असतात हे आपण देशाला दाखवून देतो. जेव्हा आपल्यातला एखादा आकस्मिक मोठा नेता पक्षातून निघून जातो, तोही निवडणुकीच्या 10-15 दिवसाच्या तोंडावर, मग तेव्हा कार्यकर्ते, आपले काँग्रेसचे कार्यकर्ते तसे शहरभर झालेले नाही आणि त्यांनी मनाची गाठ घेतली. मोहसिनभाई म्हणल्याप्रमाणे आपणही सांगितलं की बा ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनात गाठ धरली की बाबा आपल्याला काँग्रेस सोडायची नाही. आज आमचे नागेलीकर मामा इथं बसून आहेत, दादाराव मामा, त्यांच्यावरही दबाव आहे. म्हणजे तेजराव पाटील असे किती तरी दबाव आले किंवा तुम्ही आमच्याकडे या. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर पेटारे उघडे करून ठेवले, पण ते माणसं काँग्रेसला प्रामाणिक राहिले. आणि अशा सगळ्या माणसामुळं आज या ठिकाणी काँग्रेस नांदेड जिल्ह्यात जिवंत आहे आणि त्याचा प्रत्यय आपण लोकसभेच्या माध्यमातून सर्वांनी दाखवून दिलेला. आज येणाऱ्या काळात आपल्या विधानसभा होणार आहेत, लोकसभेची पोटनिवडणूक आहे आणि इथं सर्व बसले. आता गोविंदबाबांनी इच्छा व्यक्त केली की इथं सर्व बसलेले इच्छुक उमेदवार आहेत. आपल्याला जर काँग्रेस एक संघ सुटायचे म्हणजे एक संघ या ठिकाणी ठेवायचे असेल, मग आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत या सत्यगणपतीला मेळावा झाला होता 9 तारखेला. मला आठवते बाबा, 9 तारखेला मेळावा झाला होता आणि 9 तारखेला घरून निघते वेळेस मी त्या ठिकाणी साहेबासोबत होतो आणि साहेबांनी सांगितलं की अरे मी भोकरला चाललो. आणि मी म्हणलो भोकरला आज काय सत्यगणपतीला कार्यक्रम आहे का? आणि साहेबाचं एक वाक्य आजही मलाच आहे किंवा भोकरला मला जाणं